मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारिया निश्चय ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाती, न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताही, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, तो का म्हणे कैची कीव, कोठी जीव निराळा, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारिया निश्चय ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग, मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा या अभंगातून तुकोबाराय, आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं त्या संबंधाने मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वृणालय, अखिल गुण निधान भक्त वत्सल, जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामानाचार्य, भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य तथा तबला वादक, ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण एकनाथ दामोदर चव्हाण एकनाथ महाराज महाराजांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आजची कीर्तनाची सेवा आहे. विनीत असणारे श्री साहेबराव एकनाथराव चव्हाण, भीमराज एकनाथराव चव्हाण आणि रामहरी एकनाथराव चव्हाण, शोकाकुल समस्त चव्हाण परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे गुरुबंधू श्री हरिभक्त परायण श्रीराम महाराज चव्हाण महाराजांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी, आता आतापर्यंत आबांना मी फक्त युट्यूबवरच पाहतो आणि अगदी लहानपणापासून ते म्हणतात ना आता भाषेत मोठा फॅन आहे आबांचा. श्री हरिभक्त परायण वैष्णव टाळकरी भाव गंधर्व रोहिदास आबा जगदाले आबा उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त परायण स्वर अलंकार प्रकाशजी महाराज नायकवाडी गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी आमच्या अण्णा आहेत गुरुस्थानी. आदरणीय मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण लक्ष्मणजी महाराज गाडी गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय तबला अलंकार श्री हरिभक्त परायण श्याम महाराज शिंदे गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय आता सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे गुरुबंधू महाराज मंडळी,
मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता गुरुवारी गाथामूर्ती रामभाऊजी महाराज करावं बाबा जशी कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे आपण अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करू विठ्ठल मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि आदरणीय गुरुवर्य सुदामदेव शास्त्री बाबा जशी कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करू विठ्ठल आज महाभारतातल्या अर्जुनासारखी अवस्था होईल सिद्धांती मम गात्राणी मुकमच्या परिशिष्यती एपतुष्ट शरीरे मे रोम हर्षस्य जायते पण चला बाबांची कृपा दृष्टी आहे बाबांचा आशीर्वाद घेऊनच आलो विठ्ठल विठ्ठल आणि चिंतन करता जो अभंग निवडलेला आहे मरणा हाती सुटणी काया विचारिया निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची या अभंगातून तो कवर आहे आमचं शरीर काया मरणाच्या तावडीतून कशी सुटली त्या संबंधाने मीमांसा करतात शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं आता ही संतांची अवस्था आहे पण तसा जर विचार केला गुरुजी तर शेवटी शरीर आहे पा मी अनेक वेळा सांगत असतो अण्णा शेवटी शरीर आहे शरीर स्वीकारलं आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही विकार म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत एक तर आधी तर सिद्धांती मामा गात्रा शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालणार नाही आम्ही ज्ञानोबा म्हणतात देहाच्या गावा आणि या जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणून नाही देहाच्या गावाला आलोत ना तर गुरुजी जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे का कारण आपण गावाला देहाच्या गावाला आलो अनेक वेळा संबंधाने चिंतन मांडत असतो माणसाच्या जीवनात 3 सोहळे होतात बघा तसा पाहिला विचार केला तर एक जन्माचा असतो एक लग्नाचा असतो आणि एक मरणाचा असतो खरं सांगा याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे मरणाचा मरणाचाच आनंदाचा आहे तुकोबारा काय गोड बोलतात महाराज तुकोबारा म्हणजे गुरुजी काय माझ्या मरणाचा सोहळा झाला तो झाला मरणाचा सोहळा झाला म्हणून सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा पण गंमत हे पा जन्म नावाचा सोहळा साजरा केला
की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करण्याची गरज नाही, तो करावाच लागणार. नवे 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 श्री गुरु बाबा म्हणत असतात, मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. मरणाचा सोहळा साजरा कर उपजल्या मरण सांगाते येणे ये गेले येणे एकले हो जाणे हो शेवटी येते राहणे नाही कल्पकोटी. शेवटी एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच काय येणार आहे सोबत, कायच्या पोचणे डबी दुसरं काय आपल्याला कर्म म्हणजे आपण जे करू ते सोबत दुसरं काहीच येणार नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपता राहील ठाईचे ठाई पुढे संचित देईल गोई का म्हणत यमाज्ञा. म्हणून एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच यायचं. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबरामत जवरी संग प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा आणि ऐशाही करू म्हणती तयाचा आग्रहची उडी. परेसपा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ते वेदांत शास्त्राने षड्विकार सांगितले गुरुजी. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यते हे षड्विकार सांगितले. याच्यातल्या पहिल्या विकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती परत यावंच लागतं. भक्तिशास्त्राने थोडं वेगळं सांगितलं. बालपण गेले ज्ञानता तारुण्य दशा विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरी मरी. म्हणजे वेदांताने सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. भक्तिशास्त्रात सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण गेलं की म्हातारपण आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं पणच नाही डायरेक्ट सरपण. म्हणजे मला मुद्दा म्हणायचं शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. बरं ठीक आहे. मग मला सांगा, खरं सांगा, आता दोन विकारी जन्म आणि मरण. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता आज उद्या मी उठलो नव्हतो, उशीर झाला. आता आज उगला माझ्या माघारी झालं ते काय झालं सूर्यनारायणाचं मला टाइम झाला ह्याला म्हणून उशीर उठलो. उद्या सूर्यनारायण सकाळी अन्न उगवले की अगोदर मी जाऊन सांगणार आहे अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? नाही. सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, मावळताना सुद्धा स्वागत करावंच लागेल. तसं स्वागत जन्माचं केलंय, आबा मरणाचं सुद्धा स्वागत करावंच लागणार. मरणाची तो गाठोरी पदरी जेने तोची वरी माप बरी. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही.
मग तुम्ही म्हणताना आता जन्म मरण संपतच नाहीत का? संपतात. हे पहा, संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे की ते दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेली. दोन्ही विकाराच्या बेजबाजूनी केली नाही. आमा जन्म नाही, आमा मरण नाही. म्हणजे जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलेले. असं कसं काय? कारण जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत, पण तुकोबारा म्हणले आकारच राहिला नाही. आकारासी कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. कारण जन्म मरण काय राहिलं नाही, हे दोन विकार आकार आल्यात. आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही, म्हणजे आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. आणि आमचा देव झाल्यामुळं आम्ही या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं चरण. मरण मरणाहाती सुटली काया. आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली, म्हणजे आम्ही या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. नाही आम्हा ज्यावी मरावी लाग, या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. आणि आपण किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण. आगा उपजनी आणि निमने ज्ञानोबा म्हणतात.
ज्ञानोबारा म्हणतात. म्हणजे पण तुकोबारा म्हणले आम्ही या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो, आम्हा जन्म मरण नाही. बरं ठीक आहे, तुकोबारा तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? तुम्ही अनेक वेळा सांगत असतो, नाही हे सांगत असतो म्हणजे अनेक वेळा जन्माला येण्याची कारणे पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी एक, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे दोन, आणि केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती तीन. या तीन कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण आहे पाप पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. कस काय? तुकोबारा म्हणले आम्ही पाप आणि पुण्य याच्या पलीकडे गेलेलो. आता संतांच्या ठिकाणी कशात आलं पाप आणि पुण्य? उलट तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे, किंवा वसो न शके पाप जाय त्रिविध तो. संतांच्या ठिकाणी कशाचं पाप आलं? आबा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले, कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले? हातावर पाणी घ्या. हातावर पाणी घ्या म्हणा म्हणले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभव असं म्हणा आणि सोडा पाणी खाली. जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाही? जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही, तर म्हणूच कशाला? म्हणजे मला मुद्दा मांडायचा संतांच्या ठिकाणी पाप आणि पाप नाही ना, आणि तसं पुण्य सुद्धा नाही. हा ते म्हणताना असं कुठं असते पुण्य नाही, सगळं पुण्यामुळे चालेल, पुण्य नाही म्हणून कसं जमलं? ऐका ऐका ऐका, पुण्याशी देणे घेणं आपल्याला आहे, संतांना ते सुद्धा नाही आमच्या. कसं काय नाही? मला सांगा, हरिपाठाचं ध्रुपद काय? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही मुखान तबाख आपले हरी हरी म्हणा, तुम्ही मुखान हरी हरी म्हणा, एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. गणना म्हणजे मोजमाप, सरळ अर्थ आहे ना, एवढं पुण्य होईल. पण तुकोबारा म्हणजे आमच्या दृष्टीनं तसा अर्थच नाही. मग कसं आहे? म्हणजे पुण्याशी देणे घेणं नेहमी सांगालो. तुकोबारा म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? नाही कोण करी? आम्हाला पुण्याशी देणं घेणं नाही, याचाच अर्थ लागून येतो पाप पुण्य. आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा. तुकोबारा म्हणले आम्ही अग्निरूप झालो, आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. अग्निरूप म्हणजे अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावाया गेलो देवाची उणी ठेवलो याला म्हणायचं नाम स्वरूप झालो. आणि या दोन्हीचा अर्थ आम्ही अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. अग्निरूप झाल्या कशाला पाप आणि पुण्य नाही? लागुनी दीपा
पुण्याअंगी नाचळे त्या झुंजारती विष्णुदास जगी. म्हणजे पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. का राहिलं नाही? अग्निरूप झालो. अग्निरूप झालो. मी अनेक वेळा सांगत असतो, एखादं झाड असो, एखादं झाड असो, त्या झाडावर सगळ्यात पक्षाचे घरटे असो, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात आपले पक्षाची म्हणजे चिमणी चिमणी हे पक्ष नाही. हो झाले आता घरचे पक्ष निघून गेले. हो सगळ्यात पक्षाची म्हणजे चिमणी चिमणी. नवीनच पोपट, हे नुसता पोपट पोपट, कावळा, कबूतर, हे कबूतर, त्या सगळ्यात पक्षाचे घरटे असो, त्या झाडाला असा अग्नी लागा, दर 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 ते झाड पेटाव. असं मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? म्हणतात आपले जिकडे रस्ता दिसन तिकडे. झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडे रस्ता दिसन तिकडे पाहतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, अण्णा पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन येदो पाप पुण्यांगा. म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. का? तो कामाने आमे चालो अग्निरूपा तू का आम्ही अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही पुण्य नाही. चला, आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? बायकोच मार्कानेमुळे. पाप पुण्य, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पण तुकोबारा म्हणजे आबा पापन पुण्यच नाही, पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, म्हणून हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं. जन्माचं दुसरं कारण वासना. जन्म घेणे लागे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाची वेळ जर वासना निर्माण झाली ना, त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अहो गुरुजी तुकोबाराय तर म्हणले, तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागेल, याच्यात नवल नाही. मग आपल्या तपाच्या बाळाने कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि मरणाची वेळ जर त्या महात्म्याला वासना निर्माण झाली ना, त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्मदरी वासनेचा संग होय अंतकाळी. तरी तपोबळी जन्मदरी, जन्म घ्यावा लागतो वासनेमुळे. पण तुकोबारांची भाषा आहे, आम्हाला नाही घ्यावं लागत. कसं काय? वासनाच राहिली नाही. तो का म्हणे अवघे आवडली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरली. मग कुठं ठेवली? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुमच्या केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागला? वासनेमुळे. तुकोबार म्हणजे वासनाच नाही. माणसाची वासना किती संपव? मी अनेक वेळा सांगत असतो. आपण आरती करतो बघा, आरती करतो, आणि आरती करत असताना कापराची डबी घेतली, आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी एक एक वडी एक एक वडी कशाची? शिऱ्याची. आणि घेतल्या हे कापराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो अण्णा, त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशात वास येतो? कापुरात येतो का नाही? पण गुरुजी तुकोबारा म्हणजे तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. म्हणजे कापराचा नाही,
वासनेचा एवढी वासना सांगतो. वासनेचे बीज जळवणी जाय वासना निमाली समूळ ज्याची किंवा समूळ वासना नुरवावी. वासनाच राहिलेली आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला वासनेमुळं. पण तुकोबारा म्हणजे वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. म्हणून आम्हा जन्म मरण नाही म्हणून मरण हाती सुटली काया. म्हणून शरीर मरणाच्या चावडीतून सुटलं. जन्माचं दुसरं कारण वासना आणि जन्माचं तिसरं कारण सांगितलं होतं हे जरी नाही काल. जन्माचं तिसरं कारण मला आता तरी आठवलं. जन्माचं तिसरं कारण कर्म. केले कर्म झाले त्याची वाट पाहिली पण नाही आलं त्याचे भोग आले. जन्माचं तिसरं कारण आहे कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात ना आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे ते भोगावया यावे देहाया यावंच लागतं. पण गुरुजी तुकोबारा म्हणजे आम्हाला नाही यावं लागलं. कसं काय कर्मच राहिले. कर्माचे 3 प्रकार आहेत संचित क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हणजे 3 राहिले नाही. कसं काय राहिले नाही कपा संचित कर्म हे आमचं ज्ञानानं नष्ट झालं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा किंवा पंचदशी मध्ये श्लोक ना विद्येतरदे ग्रंथे जज्ञांते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. दुसरं क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणजे चालू कर्माने ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जननोय अवघा जनार्दन ऐसे कथानी होती साधू जन. एका जनार्दने बाणले निज कोणावं झाली संध्या संदेव माझा गेला. म्हणजे चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. येत करुषी यदस नासी यज्जु हुसे ददासी यत् तपस्येसी कौंते तत्कृष्णमदर्पणं ब्रह्मार्पणं ब्रह्महरि ब्रह्मागुण ब्रह्मणहतं ब्रह्मतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं प्रारब्ध. पण तुकोबारा म्हणजे ते सुद्धा राहिलं नाही. कस काय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. 3 कर्म राहिले नाही. संचित ज्ञान नष्ट झालं. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेने नष्ट झालं. आता कर्मच नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला दुकानदाराच्या उधार देण्यामुळे कर्मामुळे. पण तुकोबारा म्हणजे कर्मच नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो म्हणून मरणा हाती सुटली काया. म्हणून आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली. बरं ठीक आहे. काया मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता तुम्ही साधन काय केलं तुकोबारा? आबा तुकोबारा म्हणले आम्ही विचार केला. विचार या निश्चय. बरं विचार केला नाही विचार करून निश्चय केला. विचार केला. आता विचार करून मरण संपवता येतं का? येतं ना. बघा तुम्ही दोन्ही विचार बी दोन्ही मार्गाने करता येतो आणि मरण संपवता येतं. ज्ञान मार्गाने विचार करून मरण संपवता येतं आणि भक्ती मार्गाने विचार करून बी मरण संपवता येतं. ज्ञान मार्गाने कोणता विचार करावा लागतो? आहे मी कोण करावा हा विचार. मी कोण आहे हा ज्ञान मार्गाने विचार करायचा आणि भक्ती मार्गाने कोणता करायचा? सारासार विचार हा भक्ती मार्गाने करायचा. अगोदर ज्ञान मार्गाने कोण मरण संपू. ज्ञान मार्गाने कोणता विचार करायचा? मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय.
ऐकावं असं वाटायला. आला ती कोटोनी जायाचं कोण्या ठाया कुठून आलो. मी आणि सांगत असतो, माणसाला कुठं जायचंय हे अगोदर कळा, आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं. हो नाही, आणि कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठे ते तरी कळावं. बरं, सध्या कुठे ते बी नाही कळालं तर आपण कुणी ते तरी कळावं. कुठे जायचं अगोदर कळा, कुठे जायचं हे नाही कळलं तर कुठून आलो हे तरी कळा, कुठून आलो हे नाही कळालं तर सध्या कुठे ते तरी कळा, आणि सध्या कुठे हे नाही कळालं तर आपण कुणी ते तरी कळा. आबा याला उलट करतो. आपण कोणी हे कळालं की आपण कुठे हे कळत असतं, आणि आपण कुठे हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं, आणि आपण कुठून आलो ते कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आला सी कुठून जायचं कोण्या ठाया कुठं जायचं हे अगोदर कळ. आता आम्ही अनेक वेळा या संबंधाने चिंतन मांडत असतो. कुठं जायचंय अण्णा, जगद्गुरु तुकोबाराय घरात बसलेले, जगद्गुरु तुकोबाराय घरात बसलेले, आणि घरासमोरून लोक वागायचे ना दारातून, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोड. बसलेले कुठे घरात, आणि दारातून लोक वागायचे ना, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोड. एक जण मला महाराज घरातच बसलेला आहे ना, पुन्हा म्हणतात घरी नेऊन सोडा. आमच्या तुकोबारायची तत्वज्ञानाची भाषा. तुकोबारा म्हणले वागा, या घराचा विषय नाही. मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती का त्या घरी नेऊन सोडा, त्या घरी नेऊन सोडा. मग त्याच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणला महाराज का जाण्याची भाषा करायला, आला तर राहणं. तुकोबा म्हणले राहून काय करू, मला इथं करमतच नाही, करमत नाही. माणसाला स्वदेशात करमत असते, परदेशात नाही. परदेश म्हणजे दुसऱ्याचं गाव, स्वदेश म्हणजे मूळचं स्वरूप, आपलं घर सुद्धा नाही, मूळचं स्वरूप. म्हणजे मला इथं करमत नाही. बघा गुरुजी, तुकोबारा स्वतःच्या घराला परदेश म्हणतात, आणि आपली येडी मध्ये परदेशी परदेशी जाणार हा परदेशी राहता कुठे येतो तुम्ही, हा परदेशी. मार म्हणले मला माझ्या घरी नेऊन सोड. तसं म्हणायचं तर तुम्हाला महाराज तुम्ही म्हणतात मला इथं करमत नाही, हा माझ्यासाठी परदेशी, मग तुम्ही आलात कसं इथं. मार म्हणले सहज फिरत आला. मग सहज फिरत आला तर राहणार. तुकोबार म्हणले राहून काय करू, देश माझा नाही, देश वेश नोहे माझा सहज फिरत देश वेश नोहे माझा सहज करू सत्ता कवलावली मोठे माझा सहज फिरतानो. तुकोबारा आला तर आला. तुकोबारा म्हणजे राहून काय करू, देश माझा नाही आणि वेश माझा नाही. देश शब्दाचा अर्थ आहे जागा, आणि वेश शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबारा म्हणजे जागा माझी नाही, शरीर माझं नाही, राहून काय करू. बरं तुकोबारा जागेच जाऊ द्या, पण शरीर कसं काय तुमचं नाही. मी अनेक वेळा सांगत असतो, महाराज म्हणले शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू, कारण या शरीरावरती आणा अनेकांचा मालकी हक्क, म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कोणाकोणाचा लौकिक दृष्टीनं पहा. आई मुलाच्या समाधानानं म्हणते हा देह माझा आहे, पत्नी नवऱ्याच्या समाधानानं म्हणते हा देह माझा आहे, भाऊ भावाच्या समाधानानं म्हणतो हा देह माझा आहे. हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. इतक्या जणांचा जर याच्या मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फुलाटे आला. काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी
नहीं तेरी काया नहीं तेरी मत करे मेरी काया मत करे मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी आपण शरीराला माझं माझं म्हणतो, कशाचं आपलं आणि कशाचं महाराज द्या पाचाचा अनिल. पंचमहाभूतापासून झालेलं शरीर, पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि गायच्या याच्या आकाश याच्यापासून झालेलं शरीर शेकी त्याचा त्याला देणे लागेल. म्हणून कुठे गेले नवगण ॲग्रो ट्रेडर्स दसरा मैदान शेजारी असं मला काय माहिती. दादा दुकानदार भेटलं त्याच्या हाती पाहिजे नाव तरी घेतलं म्हणून पिंगळा घ्या म्हणते आणि वैकुंठवासी भजन सम्राट रुंडुवा गोलेगावकर त्यांच्या कामं घ्या. विठ्ठल विठ्ठल विषय काय होता कीर्तन होता विषय नाकाला आठवत येईल मोसम जाग येतो दुसरं काय नाही. काया मे तेरी मला मुद्दा मांडायचा शरीर आपला विषय चालू होता. तुकोबारामध्ये देश माझा नाही आणि विषय माझा. मग इथं आला कसं सहज फिरत आला. मनुष्य सहज येत नसतो, शेवटी संत आहेत महाराज येते उपकारासाठी किंवा आम्ही वैकुंठ वासी. पण तुम्ही आम्ही येत ना आपल्याला ते मग आता सांगितलं ना पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी जन्म घेण्यालागे वासनेच्या संगीने केले कर्म झाले हे आपले. तुकोबारा म्हणले सहज फिरत आलो. मग आला तर राहा ना तुकोबारा म्हणले राहून काय करू सत्ता कवनावरी करू सत्ता कवनावरी. माझं कोणी ऐकतच नाही, इथं माझी सत्ताच नाही. कोणाची काय माहित कळाले बरोबर कोणाची बरोबरच कळाले पण असं करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहिलो. माझं कोणी ऐकतच नाही म्हणून तुकोबाराला विचारलं कोण ऐकत नाही. गावातले ऐकत नाही का घरचे ऐकत नाही का बायको ऐकत नाही का पोर ऐकत नाही. बायका तर कोणाच ऐकत नाही. बायकाचा आणि पोराचा विषयच नाही. महाराज म्हणले ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकलिलो म्हणून परदेशी नाही कोणी अंग पांगुळ झालो. म्हणून आता माझी करी चिंता, माझी चिंता करा मला माझ्या घरी नेऊन घाला, मला माझ्या घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे तुकोबारा तुम्ही घरातच बसलेला तर म्हणतात ना घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे
आता घरी बरं तुम्ही असं सांगा तुकोबा, ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा घराचा, पाहतो नेऊन घालतो. आता बरोबर आहे साधकाचं घरातच बसलेलेत ना. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोणत्या दिशेला सांगा, पाहतो नेऊन घालतो. आमच्या तुकोबाराची तत्वज्ञानाची भाषा गुरुजी आबा तुकोबारा म्हणले, ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग नेमकं जायचं तरी कुठं तुकोबारा? निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी, निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपाचा, ब्रह्मस्वरूपाचा. वेदांत म्हणजे जी आद्वैत स्थिती सांगितली जाते ती आद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपाचा, ते जीवाचं घर आहे. हे आपले घरच नाही, हे घरच नाहीत आपले. मग आपण म्हणजे असे वस्ती कर वस्ती आला, हा तसं आपलं तैसे असावे संसारी. म्हणजे काय विषय झाला आमचा, तुम्ही आम्ही सगळे मृत्यू लोकात पाहुणे आणि पाहुणा हा श्याम गुरुजी राहण्याकरता नाही जाण्याकरता आलेला असतो पाहुणा. आणि आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो समजा तर जास्तीत जास्त किती दिवस राहतो? 2-3 महिने. करमत नाही जास्त दिवस, 2-3 दिवस करमत नाही जास्त दिवस. तसं तुम्ही आम्ही इथं पाहुणे. मग कोणी पाहुणं 20 वर्षासाठी आलाय, 40, कोणी 60, 80, 100, बळत 100 लोकांचा राहा आणि तुम्ही ठेवून घेऊन 100च्या पुढे. म्हणजे तुम्ही आम्ही पाहुणे. मग महाराज म्हणले, आपण जर पाहुण्यासारखं राहिलं म्हणजे कसं, पाहुणा आलेला कसा राहत असतो हे सोडून जायचं. तसं आपण जर पाहुण्यासारखं राहिलो तर कोणतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी. तसं विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी, निंबानो न करा चावण्यानं, निंबानो न करा चावण्यानं, मला पुढच पाठ नाही आला माझ्या घरात. आपण पाहुण्यासारखं राहिलो. आपण जर पाहुण्यासारखं राहिलो तर देव आपल्याकडे पाहुणे म्हणून येणार आहे. आणि आपण जर त्या पाहुण्यासारखं नाही राहिलो म्हणजे सगळं माझं म्हणून राहिलोच ना, आपण बी पाहुणे म्हणूनच जाणार आहे. पण देवाकडे नाही. मग यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा प्राणी होय म्हणून ठरवायचंय पाहुणा कोणाचं म्हणून जायचंय. हा म्हणून महाराज म्हणतात मला इथं राहायचं नाही, निरंजने आम्ही बांधलेले घर. आणि मग तुकोबा आहे. मग तुम्ही विचार काय केला? मग मी शब्दाचा मी कोण करावा विचार. मग विचार काय केला? महाराज म्हणले मी विचार केला काय, मी कोणा शब्दाचे, मी म्हणजे मी तुकाराम नाही, मग मी वासुदेव तत्वता. मी शब्दाचा विचार केला, मी वासुदेव तत्वता. पण कशावरून? कोळो येईल विचारिता पुरावा आई ठाऊक सभागिया संत. अजून कोणाला नाही दो जानी मागोता गा. माझ्या लक्षात आलं मी वासुदेव तत्वता म्हणजे देहाचा परिचय द्यायला नाही. आपल्याला जर विचारलं समजा तुम्ही कोण, आपण बाबूराव. अरे बाबूराव हे नाव देहाच आहे. बाबू आपले बाबूराव हे नाव देहाच आहे. आणि बाबांचं वाक्य श्री गुरु सुधमदेव बाबा सांगत असतात. बाबा म्हणत असतात देहाच्या संबंधाने निर्माण झालेली ओळख आहे का काय काळापुरती असते, पण आत्मसंबंधाने निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. म्हणून परिचय द्यायचा का ज्याच्या त्याच्यावर. महाराज म्हणले मी शब्दाचा विचार केला आणि मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काय. हा ज्ञान मार्गाने विचार करा आणि भक्ती मार्गाने सारासार विचार, सारखा नासारखा विचार करा. मग काय लक्षात आलं? तुकोबा म्हणले फलकट तो संसार आणि येते सार भगवंत
किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार, ते लक्षात आलं भगवंताचं नाम सारे, भगवंत सारे, आणि ते सार असणारं नाम मी कंटात धरलं आणि मरण संपवलं. म्हणून मरण हाती सुटणे काय विचारे या निश्चयी. आता बघा शरीर मरणाच्या तावडीतून सुटल्या, आता बाकीच्या गोष्टी चिंता वगैरे कशाला काय रे, अजिबात अजिबात खंती वगैरे काहीच राहिलं नाही अभंगाचं. नाचुनिया गेली थलती, नाचुनिया गेली थलती, नाचुनिया गेली थलती, नाचुनिया गेली एकदा जोरदार टाळी वाजवा. नाचुनिया गेली खंती सहज ती भोगाती, ती नाचुनिया गेली. आता चिंता वगैरे तसलं काय राहिलं नाही. कस काय हरी आला हाता मंग कैची भय चिंता, भय राहिलं नाही चिंता राहिलं नाही. भय कोणतं आता काय माहिती, माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते, ती बायकोची आपल्या मरणाची. म्हणजे काळाची वाटते किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव घ्याला, पण ती भय राहिलं नाही. आणि चिंता, आता चिंता गुरुजी दोघाला कोणी, कोणाला संसारिकाला चिंता आहे आणि परमार्थिकाला चिंता आहे. संसारिकाला कोणती, नित्य उठवण्या खावयाची चिंता संसारिकाला, आणि परमार्थिकाला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. चिंताच राहिली नाही, कारण बळीयाचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता. तो काय म्हणे नाचुनिया गे. आता शरीराचं महत्वाचं म्हणजे शरीराचं तादात्म्य सुटलं नाही, बाकीच्या गोष्टी राहत्यानच कशाला. महत्वाचं शरीराच्या तादात्म्य सुटलं ना, म्हणजे 2 मिनिटं करतो. म्हणजे मरण म्हणजे काय, याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. आपण मरण कशाला म्हणतो, याच्यातून जीव निघून जाणं. समजा या शरीरातून जीव निघून गेला आणि शरीराला इथं टेकन देऊन बसला, समजा माझ्या स्टेजला या शरीराला, मला नाही समजा पण असं उदाहरण हो, शरीराला टेकन देऊन बसवलं, तुम्ही काय म्हणता त्या शरीराला, मड. बरोबर, मड. याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. आबा तुकोबारा म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. हे मरण याच्या जीव असतानाच, म्हणजे शरीराचं तादात्म्य सुटलं. देह जाओ देहाची आसक्ती सुटली. म्हणजे संत महात्मे शरीर सोडित नाही, शरीराचा समज सोडतात. शरीर सोडित नाही, शरीराचा समज सोडतात. आणि आपण शरीर सोडितो, आपण तर मेल्यावर समज सोडित नाही हो, आपण हातात धरली मग डायरेक्ट पाय हो. आपण शरीर सोडित नाही. संत महात्मे शरीर सोडत नाही, शरीराचा समज सोडतात. आणि आपण शरीर सोडतो तरी समज सोडित नाही. त्याला मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. सातारा जिल्ह्यातला एक शेतकरी होता, अण्णा. सातारा जिल्ह्यातला एक शेतकरी होता, 130 एकर ऊस होता. पोरग कलेक्टर, सुंदर वकील, मोठा माणूस. नाना म्हणायचे त्याला, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. नाव येतच म्हणून घेतात बैलगाड्या म्हणून मोकळत. मोठ्या गाड्याचं नाव चित नाही. मोठा माणूस त्या भागातला. नाना म्हणायचे, शांगुरजी 65-70 वर्ष वयाचं मात्र, आणि एक दिवशी मात्र मेलं. एक दिवशी मेलं एक दिवशी. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला मोठा माणूस म्हणा त्या भागातला, उभा राहा जागा नाही, माती लोक. मग कायला मातीला आता आलं नाही म्हणून काही जण 3ऱ्या दिवशी सावडायला आले, सावडायला आले. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं साताऱ्याच्या नाना गेले म्हणून. काही जण डायरेक्ट दहाव्याला आले. कृष्णा नदीच्या काका दहाव्याला आले. दहाव्याला आल्याच्या नंतर हे गर्दी दहाव्याला, इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू दहाव्याला. गंमत अशी झाली, आबा कावळा शिवून. कशाला, पिंड कावळा शिवला. आता का करावं. एक जण मला एक काम करा, मुलगा सुनबाई जा बरं तुम्ही दोघं तिघं जा आणि पाया पडून. हे तिथं जायचे
आणि असे हात जोडायचे नाना आमकं तमकं असं बोलायचे आणि परत यायचे. तरी कावळा शिवाच नाही. प्रवचनाले कोण व्हायचे पण कावळा शिवा. आता काय करू? मग एक जण मला एक काम करा, जेवढे पाहुणे रावळे आलेत ना नातेगोती पाहुणे सगळे या तुम्ही, सगळे जा बरं तिथं, सगळे जाण पाया पडून या. पुन्हा सगळे गेले तिथं. तिथं जायचे नाना आमकं तमकं असं तसं बोलायचे. तरी कावळा प्रवचनवाले आता फुटबॉल उघडा पडा त्याने का गाळूच त्याचा बरोबर. आता कावळा शिवच ना आता किती टाकायचं दहावीत असं कावळा शिव का करावं. गंमत अशी झाली आबा, त्या जागाला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं त्या जाग्याला 10-5 कार्यकर्ते उठले तिथून आणि चेअरमनकडे गेले आणि चेअरमनकडे गेल्याच्या नंतर चेअरमन म्हणला इथं काय काम आहे? हा का गप्पा मारायचा टायमिंगला तिथं बसायचं. त्यातला एक जण म्हणला काय म्हणा साहेब तुम्हाला जावं लागत. तुम्हाला कुठं? पिंडाच्या पायात. होय तिकडे पिंडाच्या पायात. मग पाहुणा आहे का ते मेलेला? माझा पाहुणा थोडाची उग 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतो. पुढं पोरग बी इकडंच आणील हे समन टिकवा म्हणून मी आलो. मला काय करायचं? अजून तासभर का बसणार? एवढा टाइम नाही, 20 मिनिट राहील तुम्हाला. अजून तासभर का बसणार? ऐकत ना जावंच लागतं तुम्हाला. चेअरमन हे उठिल ना कार्यकर्ते ऐकत ना म्हणते बा कार्यकर्त्यांना आग्रह धरून नेत्याला ऐकावं लागतं म्हणते. मला तर माहिती नाही, पाहिलं होतं ना दिवसात पण लक्षात नाही. उठिल ना चेअरमनला उठिल कार्यकर्त्याने. चेअरमन गेला ना तिथं आता पिंडापाशी. चेअरमन गेला आणि गेल्याच्या नंतर असं हात जोडले म्हणला नाना, त्या नाना म्हणायचे नाना काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळा ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बघा चेअरमनला बी उठू द्यायला कावळे. मला मुद्दा तो नाही मांडायचा. माझा मुद्दा लक्षात आला तुमच्या? मला सांगा साताऱ्याच्या नानाने शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. शरीर सोडलं हो, शरीर सोडू द्या, शरीराचा समज कुठं सोडा? मेले तरी त्याचा ऊसाची वाढ करा. ऊस कसा जाईल? तुम्ही जा, आम्ही नेऊन घालू. नाही गेला तर 2-2 खाऊ. पण तुमचं जाणं महत्वाचं. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आपण शरीर सोडतो पण शरीराचा समज सोडित नाही. पण आबा आमचे तुकोबराय म्हणले आम्ही शरीर सोडित नाही, तुम्ही शरीराचा समज सोडतो. कसा? श्री गुरु बाबाला 2 उदाहरण देत असतात. कोणतं? नारळ पाहिलं का? नारळ काय नारळात खोबळा असतो बाबा, खोबळा. काय नारळात खोबळा असतो? मला सांगा ज्या नारळात खोबळा आहे ते कसं वाजत आहे? खडा वाजतं का नाही? ज्या नारळात खोबळा ते खडखड वाजते ना. आता मला सांगा तो खोबळा कुठे आहे? आतमध्ये ना. आबा त्या खोबळ्यानं नारळात राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. तुकोबाराय म्हणले अगदी तसंच द्यात राहून द्याचा समज आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला. दे जाओ एक. आणि दुसरं उदाहरण बाबा ते देखील चिकू मध्ये बी असते बघा, बी बाहेर काढली तर जसं तशी शाबीत निघते. थोडी सुद्धा घाण त्या बीला लागत नाही. तसा देहाची थोडी सुद्धा घाण आम्ही आत्मस्वरूपाला लागू देत नाही. यालाच म्हणायचं देह जाओ आत्वा राहो. म्हणून मरण हाती सुटली गाया विचार ह्या याची आसक्ती धरायचे सुद्धा नाही. हो पण तसं म्हणा. पण हे पहा माणसाचं शरीर म्हणजे रेल्वेचं जंक्शन स्टेशन म्हणजे तसं मनमाड भुसावळ तिथे गेल्यावर सगळीकडे गाड्या लागतात ना, तसं हे शरीर. तुम्ही जर ठरलं समजा या शरीरातून आता जाऊ व्यावहारिक दृष्टीने बोलतच नाही, हो परमार्थिक दृष्टीनेच बोलतो. तुम्ही जर ठरल्या शरीरातून देव व्हायचंय, देवच होतायचं, देवाची होईन म्हणती ती होती. म्हणून माणसाचं शरीर उत्तम शरीर उत्तम चांगले म्हणून शरीर चांगले. जन्ममरण संपवण्याकरता शरीर. म्हणून जन्ममरण संपवायचं ना, जन्ममरण संपवायचं म्हणून तुम्ही एक काम करा. का? वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध. या पाणी माकडे पाणीत मागापासून या हळूहळू एकदम येतायच नाही ना ते सगळं जन्म मारण्याचा. दुसरं काय? वरली आळी म्हणजे गावातली नाही, वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्याने सावध राहा. कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेव दुर्लभ. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बोला घेऊन सगळे पाटील बोला सोबत घ्या. कोण? मनाजी पाटील देहगाळीचा. मनाला सोबत घ्या व नरद्यात मनाला सोबत घ्या. आणि जर तुम्ही वरल्या आळीला मनाला सोबत नाही घेतल्या नरद्यात मग काय होईल? चिठ्ठी येईन बा मंग पडेल ठावे. मग चिठ्ठी येईन, चिठ्ठी येणार द्या तुम्हाला. चिठ्ठी म्हणजे
चिठ्ठी म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं. आई रे हो. चिठ्ठी येणार द्या कोणती. बाबा म्हणत असतात वरल्या आहेत यमाच्या चिठ्ठ्या आहेत यमाच्या त्या वरल्या आहेत. चला असं गमत ही लक्ष्मण गुरुजी लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. प्रत्येकाला येतात यमाच्या चिठ्ठ्या पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही वरल्या. कोणत्या चिठ्ठ्या. माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसाला चिठ्ठ्या वाचित जा. हो देवाला माझा देवा रोगातून वाचलो ना ऑक्सिजन मधून वाचलो ना इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून प्रत्येकाला भजन 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 मंदिरात बसून भजन करेल. म्हणून वरल्या आवेला तुम्ही सावध राहा. सावध होऊन काय करायचे सावध होऊन भजनीला देवा करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा भजनीला देवा करा कैवारी अशा प्रकारे वरलेली मला मला पंढरीला बार हरि जय जय हरि
वतीने एक आबांना विनंती, एकदा मंगल हो न मंगल आहे एकदा आबा. ओ मंगली भरणे अमंगल हारी प्रभु सुत चिरे अजरी बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय पुनी पुनी कितले सुनी सुनाई दिल की प्यास बुझती ना बुझाई राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय जगती सब सपना राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय हरे राम 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 हरे 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 राम टाळी वाजवा एकदा आबांकरता जोरदार. नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची, खंती नासून या गेली आणि सहज स्थिती भोगाची मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाला, मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाला. आज वैकुंठवासी श्री एकनाथ महाराज दामोदर चव्हाण बाबांचा पुण्यस्मरणी सहज स्थिती भोगाची आबा मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालोत म्हणजे या संबंधाने 5 मिनिटात चिंतन करतो. आज थांबतो. मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मूळचं स्वरूप म्हणजे ज्ञान मार्ग, निरंजने आम्ही बांधिले ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग माझे माहेर पंढरी, माहेरला निघून आलो म्हणजे मूळचं स्वरूप म्हणजे माहेरला निघून आलो. तुम्ही आम्ही राहतो हे सासरे, सासरे म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांनाच नाही, ज्यांचे नाही झाले त्यांना सासरे, ज्यांचे नाही झाले त्यांना कसं काय शरीर ही सासरवाडी. मग अहंकार सासरा, अहंकार हा सासरा आहे. जे अहंकार तनुशी वालुब करेल आबा अहंकार सासरा आहे आणि सासू कल्पनेची सासऱ्याचा बहुतची जातो द्वैत बाबा साडल्या ब्रह्मपदी नाचू, ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावने रासक्रीडा पाहू. कल्पना रूपी सासू या शरीरात, अहंकार रूपी सासरा आहे आणि ननंद वासना आशा ननंद आहेत, त्या त्रास देतात माणसाला. काम क्रोध लोभ हे नंदीची पोर आहे, खरूच हो दी त्याला भवानी रोडगाव आहे. नंदीचं कार्ट किरकी लय त्रास आहे शपथ बरोबर जाऊ. त्या संसारामध्ये लय पती कोणता आहे जीवात्मा, संसार हाच पती. म्हणून तुम्ही दादला नको ग बाई मला. आणि मग हे शेवटी इथं त्रास असतो बघा. आणि त्रास असल्याच्या नंतर माणसाला माहेरला जावं वाटतं. माहेरला इथं त्रास जात सासूचा सोसून तुम्ही माहेरच येईना. किंवा
उबगले सासरे आता मज मायरा हो इथं त्रास आहे मला म्हणून माहेरला जाते. महाराजांना विचारलं बाबा चौथं पुण्य स्मरणे प्रवास. ते म्हणले माहेरला निघून आलो. सासर सोडलं माहेरला निघून आलो. माहेर धावतं पाहून थांब. आपल्या माहेरा जाईन मी आता आपुला माहेरा जाईन मी आता आपल्या माहेरा जाईन मी आपुला माहेरा जाईन मी आता माहेर संतांचे पंढरपूरला निघून आलो. मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो आणि मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताई. आता श्रम राहिलं नाही, काहीच राहिलं नाही, पण सगळं झालं. आमच्या लक्षात आलं की हा जीव शिवाहून वेगळा नाही. हे शेवटला लक्षात आलं. हे मला दाभंगाचे तू काम कैची
आळंदीला जायच्या अगोदर मी आळंदीला जायच्या अगोदर म्हणजे श्री गुरुवर्य रामानाचार्य रामरावजी महाराज बाबांच्या कीर्तनामध्ये तुमच्या चाली ऐकल्या होत्या बाबा. त्या पूर्ण चाली मी म्हणत म्हणजे मी एकदम लहानपणापासून आबांचा खूप मोठा फॅन म्हणतात ना तसं काय नाही. आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आबांचं मोठं आदरानं नाव घेतलं. आणि आज आबा उपस्थित आहेत. आबांसाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या. आदरणीय श्री हरिभक्तपरायण वैष्णव ठाकरे प्रकाशजी गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण नाना आहेत, अण्णा आहेत. आदरणीय वैष्णव ठाकरे ऋषिकेशजी महाराज आहेत, आमचे निलेशजी महाराज आहेत उपस्थित. आमचे श्री हरिभक्तपरायण तबला अलंकार श्याम गुरुजी आहेत. आदरणीय आमचे लक्ष्मण गुरुजी आहेत आणि अशोकजी महाराज आहेत. असं होते तारीख घेतली का गेलो विनोदाचा मागे आमचे अशोकजी महाराज उपस्थित आहेत. आणि मिळविली मांदी वैष्णवाची या सगळ्यांना एका जागावरती जमा करण्यात आमच्या श्रीराम महाराजांनी सगळे प्रेम कृती बांधलेले. आमचे दीपकजी महाराज आहेत, गुरुबंधू महाराज मंडळी सर्वच आहेत. सर्वांच्या चरणावरती इथूनच माता
मी असता माझं कधी रात्र झाली दोन प्राणी मी असता पतीचे दाढी बाई बाई आवतीत हारी तुझा आला बाई बाई आवतीत हारी तुझा आला यशोदे आवतीत हारी गे बाई आवतीत हारी तुझा गे बाई आवतीत हारी तुझा बाई आवतीत हारी तुझा गेले दिगंबर ईश्वरे बुद्धी राहिले ते वैकुंठवासी भजन सम्राट बंडू गोळेगावकर आता ऐसे कोणी विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे कैचे की कोटे जीव निराळा नासोन्या गेले खंती सहज स्थिती भोगाती असो येतं मग ते अवकाश धावतळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुवर्यांचे जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी गुरुवर्य सुदामदेव बाबा शास्त्रीजी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि एक वाक्यावर जमवतो गुरुजी आज झालेला ज्ञानयज्ञ सोहळा आहे एकनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणित हा सोहळा आहे भगवंताकडे प्रार्थना आहे या ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं सगळी फलश्रुती एका जागा जमा व्हावा आणि उत्तमची गती तो एका पावेल अण्णांना चरणावरती जागा द्यावी ही भगवंताकडे प्रार्थना करू आणि थांब ज्ञानेश्वर के देवे एने भाग्यज्ञ तो शावे तो शोनी मज द्यावे पसाय दाने हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सकमिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे
जो जे वांचीन तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी विश्वनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे अरब चेतना चिंता मणीचे गाव बोलती जे आणव हो विभूषांचे चंद्र में जया छे मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन हो सोई रे हो तुम किंबवना सर्व सुखी पूर्ण भूमि तिनि लोकी भजी जो आदिपुर की आखंडित अनेक ग्रंथ उपजीविए हो विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजय विजय एत मने श्री विश्वेश्वरा हुईन दान पसावो एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला। ओम हरे नमः ओम हरे नमः ओम हरे नमः। महारुद्र हनुमान की जय।